कमळी, मला काय वाटतंय, तुला लागले आणि तुला जर त्रास होत असेल ना तर तू थोड्या वेळानं खेळतेस का? नाही, मी खेळणार. मी आता सोडणार नाही. त्यासने आता या थराला जाऊन खेळायचंय ना. मग आता आपण आपला वेगळा खेळ खेळायचा. आपण पॉइंट्सनं पुढे आहे. तर मी सांगतोय तसं ऐका. आता बघू ही गावछाप कशी खेळेल तिची कबड्डी. ही वाट जरी बळणाची बळ येऊ दे हिमतीला झुंजार होनी ललकार आसमानाला लावून कपाळी माती घ्यायचे पक्षीच्या पाठी हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती अभिमान मनाची शान खुल्या आसमानी शान खुल्या आसमानी हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे घामाच्या थेंबा मधुनी अंकुर गवनी यावा अंगार नव्या धमन्यांचा रुजवात बनूनी जावा शिवधनुष्य घे पेलूनी सामर्थ्याला वपणाला हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे ही कशी काय जिंकली आणि मला प्रश्न करताय तुम्ही? आता काही बोलू नको नाही तर अजून एक लावून देईन. सॉरी. जय भवानी. जय भवानी. आपल्या चारही सेमीफायनलिस्ट टीमचं आपण एकदा टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करूया. आणि या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच कॉलेजच्या दोन टीम्स अंतिम सामन्यात समोरासमोर भिडणार आहेत. अन्नपूर्णा कॉलेज यांची टीम ए म्हणजे टीम सुपर निंजाज
अन्नपूर्णा कॉलेज यांची टीम बी म्हणजे टीम धुरळा. आता भेटूया उद्या अंतिम सामन्यासाठी पुन्हा याच जोशात आणि याच उत्साहात. दोन्ही विजयी संघांचं पुन्हा एकदा अभिनंदन. ए छोट्या बदका, तू किती बी नीचपणा करायला जा, खरं आम्ही तो मोडणार म्हणजे मोडणारच. काय गे टाचण्या टोचतीस वय ग? हा यो धंदा सोड आणि खरा खेळ खेळ की. तुला आत्ताच सांगतो आणखी, तू जेवढ्या खालच्या लेवलला जाशील की नाही तेवढी आमची टीम वरती जाणार, लक्षात ठेव. उद्या फायनल बी आम्हीच जिंकणार, सुट्टीच नाही. अगं शपथ आहे मला महाराजांची, नांगी मोडू दुश्मनांची. जय भवानी. जय भवानी. बरं असू दे. आपलं काय ठरलंय? अरे शपथ आहे मातीची. अरे शपथ आहे मातीची. शपथ आहे मातीची. अरे अनिका एक मिनिट हे काय गन सोड. अगं वेळी झालीस का, डोकं फिरलेस का, गन आहे ती सोड. मला आज त्या कमळीला मारून टाकू दे, खतमच करते तिला. अनिका मूर्खासारखं वागणं बंद कर, उद्या तुझी फायनल आहे. विसरलीस? असं भलतं सलतं करून बसलीस ना, त्याचे काय परिणाम होतील याचा विचार कर तू. हे बघ, उद्या तुझी फायनल आहे आणि ती तुला जिंकायची, एवढंच डोक्यात ठेव. मग मी काय करू? हा, तू आणि ती ग्रॅनी आजी 17 वेळा प्लॅन बनवतात आणि सगळे फेल होतात. आणि त्यामुळे ती गावच्या पुढे फायनल खेळणारे माझ्या अगेन्स्ट फायनल पर्यंत पोहोचली आहे. अरे माझ्या अगेन्स्ट त्याची उभी राहण्याची तरी लायकी आहे का? पण नाही, आता ती फायनल खेळणार आहे आणि हे सगळं मग तुझ्यामुळे आणि त्या ग्रॅनी आजीमुळे होते, तुमच्या त्या फेल्ड प्लॅन्समुळे होते. मग मी ठरवलंय, आता ना मीच करणार जे करणार ते, मारून टाकणार त्या कमळीला. दे मला गन. सोड. एक मिनिट, तुझ्या ग्रॅनी आजीचा प्लॅन फेल झाला, मग काय झालं? तू टेन्शन घ्यायचं नाहीस. सिरियसली? येस, तुझी मम्मा आहे ना, आणि मी माझ्या मुलीसाठी काहीच करणार नाही असं होईल का? काय करणार तू? मी काय करणार, मी कमळीला फायनल मॅच खेळूच देणार नाही. आणि जर कमळी आलीच नाही तर ट्रॉफीचा मार्ग तुझ्यासाठी मोकळा आहे. म्हणजे काय करणार आहेस? एक्सप्लेन कर ना. हो करते, ऐक. स्मार्ट मूव मॉम. बट ही मूव आधी का नाही सुचली? आधी सुचली असती तर हा दिवसच आला नसता, आज ती गावच्या इथपर्यंत पोहोचलीच नसती. बट ठीक आहे, आता सुचली ना, आता आपण हाच प्लॅन वर्कआउट करायचा. हा वर्कआउट झाला तर उद्या चॅम्पियन फक्त मीच. आणि काय नोंदली आणि का माझं बाळ ते.